रुपये, दादासाहेब सुतळे 100 रुपये, चंद्रकांत रातू 100 रुपये, विलास कापरे 100 रुपये, डॉक्टर दीपक सुतळे 100 रुपये, तन्मय विश्वासे 100 रुपये. सर्व सन्माननीय देणगीदारांचा हार्दिक असा आभार. रामनाथ चितोळे 100 रुपये, गणेश कापरे 100 रुपये, नानासाहेब पवार 100 रुपये, संतोष रातू 100 रुपये, सुनील शेठ पासलकर 100 रुपये, जावळे सर 100 रुपये, मोहन शेठ पांडे 100 रुपये. या गाण्यानंतर चौथीच्या विद्यार्थिनींनी तयार राहायचे. इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी आपल्या समोर घेऊन येत आहेत. गाण्याचे बोल आहेत आईचा जोगवा. हाडुडातून समाजातल्या अंधश्रद्धांवर आसून उठली. ही काळाची गरजच होती. किती अंधश्रद्धा बाळगून जगतो आपण आयुष्यात. आता हेच बघा ना, एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या केसात जड सापडली की त्याला देवाला व्हायचं. हे कुठल्या तत्वात बसतं, पण असं घडत होतं. अशा मुलांना यल्लम्मा देवीच्या पायाशी व्हायला जायचं. अशिक्षितपणाचा पगडा इतका होता की जो गुंता घरगुती उपायांनी सहज सोडवता येऊ शकत होता, त्याचा आधार घेऊन कुणाच्या तरी आयुष्याचा गुंता आणखीन वाढवला जायचा. या वाहिलेल्या मुलामुलींना जोगतीण म्हणण्याची प्रथा आहे. यांचं आयुष्यही वाघ्या मुरळ्यांसारखंच, फरक इतकाच की यांना जोगवा म्हणजे देवीच्या नावाने भीक मागावी लागते. यांचंही आयुष्य अधांतरीच असतं. हळूहळू यांच्याही आयुष्याचा गुंता सुटायला लागलाय. पण आता आपण पाहणार आहोत याच जोगत्यांचं एक आक्रमक कृत्य.
प्रकृतीचा सदाबहार वर्षाव हा. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आता तिसरीतील